राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या पक्षपाती आणि भेदभाव करणाऱ्या वर्तनामुळेच विरोधी पक्षानं त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असल्याची माहिती राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली। ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। गेल्या 3 वर्षांपासून सभापतींचं वर्तन हे या पदाची प्रतिष्ठा राखणारं नसून ते विरोधी पक्षाच्या खासदारांविरोधात अवमानकारक टिप्पणी करतात असा आरोपही त्यांनी केला। अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी प्रस्ताव देऊनही विरोधी पक्षाच्या नेत्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही। फक्त सत्ताधारीच बोलतात असा आरोप त्यांनी केला। विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी उत्तर देण्यापूर्वीच सभापती सरकारचे प्रवक्ते म्हणून उत्तरं देतात अशी टीकाही खडगे यांनी केली। सभापतींच्या या वर्तनामुळे या प्रतिष्ठित पदाचा अवमान होतो आहे। लोकशाहीला वाचवण्यासाठी विरोधी पक्षाने विचारमंथन करून त्यांच्या विरोधात हा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं।